आणि आता बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे। शरण जाणं वगैरे जयंत पाटलांनी बोलणं योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। तर जयंत पाटलांनी लगावलेल्या टोल्यानंतर अजित पवारांनी हे विधान केले। 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे। पूर्वी 4,000 5,000 कोटीचं डिफिसिट असायचं। 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे। मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका। जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। मला एक कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं, अध्यक्ष महोदय हे